राम राम मंडळी, आज जायचं होतं आपल्याला लग्नाला. मग सगळी मंडळी जमा होऊन म्हटलं चला. विशाल शेटने टाकले होते कपडे इस्त्री करायला, पण तिथं झाला एक मोठा मॅटर. विशाल शेटचे कपडे अटकले मध्येच आणि भाऊ गेले दुकान बंद करून. विशाल शेट तावा बोलून गेले की मी असंच येईन कपड्यावर. मग काय पोरांना तवाच म्हणे मग चला असाच. सगळे त्यांच्या अवस्थेवर हसत होते आणि विकी शेट होते खांद्यावर शर्ट घेऊन उभा म्हणे इस्त्री दुसरीकडे करू आणि जाऊ आपलं. पण काय भाऊ हे पण आहे ना, काही गडबडीत असत तो फाटका शर्ट उचलून आणून बसले डोक्याला हातलं आणि त्यांच्या अवस्थेवर आम्हाला असं राहत नव्हतं. आता काय करावं काय नाही, काय पण होते लागले त्यांना पण समजा. आता इस्त्रीवाले सुद्धा अवस्थेला हँग झाले माहिती. म्हणलं विकी शेट आता बघून काय होणार नाही, चला नवीनच घेऊ. मग काय मग त्यांनी पण काढला आपला दाबलेला पैसा आणि म्हणे चला. गेले घेऊन मग आम्हाला कृष्ण कलेक्शन मध्ये. वेळ न गमावता लगेच पांढरा शर्ट घेतला आणि कडक मध्ये घालून वापस बाहेर पण आले. कसं दिसतोय मग शर्ट, वाटतो की नाही चांगला? एकदम तातडीने गाडीला किक मारली आणि निघलो आपल्या लक्षाकडे. लग्न तर नेमकं लागतच होतं. एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला भेटले आमचे जुने बंधू. खूप दिवसांनी भेटून आनंद झाला बघा. या बाईचं तर चालू होतं मोटिवेशन द्यायचं काम लहान मुलांना, पण हा बाई ऑलरेडी मोटिवेटेड होता. पण आपण आपल्या ध्येयाकडे निघालो. म्हणलं ज्याच्यासाठी आलो ती गोष्ट आधी पूर्ण करून घेऊन बसलो जेवायला. वसुली बाई जेवणाच्या आधी करत होते प्रार्थना. विकी शेट पण म्हणले यार लय कष्ट घेतले तेवढ्या लांब येऊन. त्यांनी पण देवाचे आभार व्यक्त केले. त्या बाईने आपोआप हात उचलले आणि म्हणाला परा वाढून टाकतो म्हणजे कसं हे पटकन घरी जाते. जेवण करून निघालो. मग या हॉटेलवाल्याला काय करावं आणि काय नाही